MSc Part 2 Semester 4 your paper of first Theoretical Organic Chemistry 2 in that unit for asymmetric synthesis. The next question is explain the asymmetric synthesis of an aldol involving chiral aldehyde and chiral enolate. Achiral enolate. Okay, asymmetric synthesis of aldol involving chiral aldehyde or achiral enolate. जे achiral enolate असताना aldol रिॲक्शन जी आहे ती chiral aldehyde रिॲक्शन कशी होते ते बघायचं आहे. asymmetric synthesis. The aldol condensation achieved by condensation of aldehyde and ketone together, which are the achiral, is the most cases produced for stereoisomer. aldol condensation मध्ये काय होतं की कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये aldehyde आणि कीटोनची रिॲक्शन केली जाते. ओके, अकायरल इज द मोस्ट इन द अकायरलमध्ये काय होतं मग मोस्ट केसेसमध्ये प्रोड्यूस 4 स्टेरिओआयसोमर प्रोड्यूस होतात. These produced and stereoisomers has a pairs of syn and anti-enantiomer. याच्यामध्ये जे स्टेरिओआयसोमर प्रोड्यूस झालेले असतात ते काय असतात पेअर्स ऑफ सीन अँड अँटी इनॅन्शिओमर असतात. इनॅन्शिओमर मीन्स इज अ mirror image. Okay, superimposable mirror image. The RCOH, the reaction, see the reaction, the RCOH is aldehyde plus active methylene compound ketone, okay, reacted with base, okay, formation of the beta hydroxy ketone, 4 stereoisomer beta hydroxy ketone. ओके, असे 4 स्टेरिओआयसोमर फॉर्म झालेले आहेत. सीन पेअर्स अँड अँटी पेअर्स अँटी इनॅन्शिओमर सीन इनॅन्शिओमर अँड अँटी इनॅन्शिओमर असे 4 इनॅन्शिओमर ते फॉर्म झालेले आहेत. ओके, the stereoselectively or asymmetric in the aldol condensation can be achieved by using the achiral substrate either aldehyde or enolate formed by the ketone. enolate फॉर्म कसा होणार आहे कीटोनने. ओके, the first is using the achiral aldehyde using the chiral aldehyde or and achiral enolate. आता काय यूज करायचं आहे chiral aldehyde असणार आहे आणि achiral enolate असणार आहे. The example of this criteria can be given below. Firstly is a chiral aldehyde. chiral aldehyde आहे. chiral aldehyde का आहे कारण की aldehyde जो आहे aldehyde ग्रुप जो प्रेझेंट आहे त्याच्या साईडच्या कार्बनवर काय आहे 4 डिफरंट ग्रुप प्रेझेंट आहेत. सो 4 डिफरंट ग्रुप प्रेझेंट आहे त्याचा अर्थ काय होतो तो कार्बन आहे तो कायरल कार्बन आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ कायरल अल्डिहाइड प्लस अकायरल इनोलेट तिथे आहे. ओके, देन रिॲक्शन काय होणार आहे सिम्पल रिॲक्शन आहे. अल्डोल कंडेन्सेशन इज अ सिम्पल रिॲक्शन. इट इज negative charge is formed double bond and is attached to the aldehyde. This negative charge attached to the aldehyde. Okay, and then O minus formation and the taking the hydrogen H plus ion. Okay, and the formation of these two product is a syn or anti असे 2 प्रोडक्ट इथे फॉर्म होणार. एक तर OH आणि CH3 जो आहे. ओके, हा जो CH3 आहे हा CH3 त्याची स्टेरिओकेमिस्ट्री काय दाखवली त्यांनी अपने दाखवलेली आहे. तर ती स्टेरिओकेमिस्ट्री जी आहे ती तशीच रिमेन तशीच राहणार आहे त्यामध्ये चेंज होणार नाही. पण फॉर्म काय होणार आहे आता एक तर हा CH3 आहे बरोबर प्लस OH जेव्हा आपण अल्डिहाइडवर अटॅक करणार तेव्हा OH फॉर्मेशन होणार. हा OH फॉर्मेशन आणि ही जी हा जो CH3 आहे यांची स्टेरिओकेमिस्ट्री आता आपल्याला बघायची आहे. या CH3ची स्टेरिओकेमिस्ट्री रिमेन तशीच राहणार आहे. अपने आहे तो अपनेच राहणार आहे. ओके, आता हा CH3 प्रोडक्टमध्ये बघितला तर हा CH3 आहे त्याची स्टेरिओकेमिस्ट्री अप आहे ती अपनेच राहिलेली आहे. चेंज कुठे आहे एक तर हा OH आणि CH3 एक तर काय होणार OH आणि CH3 दोन्ही पण अपने येणार किंवा OH आणि CH3 दोन्ही पण डाऊन नाही येणार. ओके, काय आहे सीन अँटी इनॅन्शिओमर फॉर्म झालेले आहेत. कधी जेव्हा कायरल अल्डिहाइड अँड अकायरल इनोलेट फॉर्मेशन होणार तेव्हा. देन in this case the enantiomer will be pure aldehyde produced and predominant aldol in condensation with achiral enolate. And second is using the achiral aldehyde
अँड कायरल इनोलेट. आता काय असणार आहे, अकायरल अल्डिहाइड अँड कायरल इनोलेट. मग अशी होतं कायरल अल्डिहाइड होतं, आता अकायरल अल्डिहाइड. अकायरल अल्डिहाइडमध्ये त्याच्यावरती अल्डिहाइडचा जो हेडचा कार्बन आहे त्याच्यावरती चारही ग्रुप सेम नसणार आहेत. ओके, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघा, हा जो CH आहे CH3, हा जो कार्बन आहे CHचा त्याच्यावरती CH3 आणि CH3 सेम ग्रुप आहेत, म्हणजे हा काय झाला, अकायरल अल्डिहाइड झाला. ओके, आता हा जो आहे कायरल इनोलेट. कायरल इनोलेट का आहे, कारण इथे नायट्रोजन आहे. ओके, इथे वेगवेगळे डिफरंट ग्रुप इथे अटॅच आहेत. ओके, आता फॉर्मेशन होताना काय होणार आहे, इन दिस एक्झाम्पल दिस क्रायटेरिया, ती हा डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि हा डबल बॉन्ड जो आहे तो अटॅक टू द अल्डिहाइड अँड फॉर्मेशन ऑफ द OH. ओके, इन फॉर्मेशन ऑफ द OH काय होणार आहे, आता ही जी स्टिरियोकेमिस्ट्री आहे ओची ऑक्सिजनची ती काय असणार आहे, रिमेन तशीच अपनेच राहणार आहे. आणि हा जो आहे तो ओ ऑक्सिजन, ओके, OH आणि CH3 हे काय आहेत, सीन राहणार आहे. द सिलेक्टिव्हली ऑफ अल्डोल इन्क्रीज विथ द सिलेक्शन ऑफ द इनोलेट. जशी जशी सिलेक्टिव्हिटी वाढेल तशी तशी सिलेक्शन काय होणार आहे, इनोलेटचं वाढणार आहे. Then next, discuss the use of a chiral boron reagent for asymmetric reduction of a prochiral carbonyl compound. Chiral boron reagent हा asymmetric reduction साठी prochiral carbonyl साठी कसा यूज होतो ते बघायचं. Firstly, the chiral boron reagent are widely used for the efficient enantioselective reduction for carbonyl group. Chiral boron reagent जो आहे तो widely यूज केला जातो enantioselective reduction carbonyl groupचं करण्यासाठी. For this kind of asymmetric reduction of prochiral carbonyl 9 ppm in combination with the plus R-pinene is used. asymmetric रिडक्शनसाठी प्रोकार्बल कार्बोनिल 9 ppm हा कॉम्बिनेशन कशासाठी केला जातो, कशाबरोबर केला जातो, प्लस अल्फा पायनिन. ओके, देन हायड्रोपोरेशन ऑफ अल्फा पायनिन विथ 9 ppm gives the extremely useful chiral trisubstituted boron which is also known as R alpha pinene boron. आता हायड्रोपोरेशन कसलं, अल्फा पायनिनचं प्लस अल्फा पायनिनचं विथ 9 ppm बरोबर केलं तर काय होणार आहे, कायरल ट्रायसब्स्टिट्यूटेड बोरॉन मिळणार आहे. त्याला काय म्हटलं जातं, आर अल्फा पायनिन बोरॉन. आयन in the reaction of a 9 ppm plus alpha pinene, the hydride transfer from the 9 ppm to alpha pinene produced and a chiral boron and the plus alpha pinene become its carrier for the reduction of a carbonyl asymmetrically. अल्फा पायनिन तुम्हाला रिॲक्शन मध्ये दिलेलं आहे, दिस रिॲक्शन द प्लस अल्फा पायनिन प्लस 9 ppm. ओके, द ट्रान्सफर ऑफ द हायड्रोजन काय होणार आहे, डबल बॉन्डवरती ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच काय आहे, हायड्रोजन जो आहे म्हणजे निगेटिव्ह पार्ट जो आहे तो मोर सबस्टिट्यूटेड साईडला लागणार आहे. BBM जो बोरॉन जो आहे तो लेस सबस्टिट्यूटेड साईडला लागणार आहे. दिस फॉर्म अडॉप्ट 1 ट्रान्सफर द हायड्राइड to ketone via 6-membered boat-shaped cyclic transition state, and here bulky group of a carbon remains away from the alpha pinene moiety to reduce the congestion. Okay, in this the alpha pinene moiety, the transfer of a hydride from the alpha pinene and the away group of a carbonyl group and 9 ppm moiety. म्हणजे यामध्ये काय दाखवलेलं आहे की कार्बोनिल ग्रुपच्या दूर कुठला राहत आहे, अल्फा पायनिनचा जो ग्रुप आहे तो ट्रान्सफर काय केला त्यांनी, हायड्रोजन जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. and then it's the last is the formation of the OH. Also deuterium is transferred
PHCOH. कीटोनवरती त्यांनी ड्यूटेरियम ट्रान्सफर केलेला आहे, OH फॉर्मेशन झालेलं आहे. In the next, the illustrate the suitable example of how in an asymmetric Diels-Alder reaction can be achieved effectively. Firstly, in the general Diels-Alder reaction involve the thermal combination of a diene and dienophile. Diels-Alder reaction मध्ये काय होतं, थर्मल ला ही रिॲक्शन जाते, ओके, थर्मल कंडिशनला ही रिॲक्शन जाते. कोणाकोणाच्यात ही रिॲक्शन होते, त्या डाईस आणि डायनोफाईलमध्ये. Whether the dienophile having the monosubstituted has a two anisotropic phases, three phases and psi phases. आता डायनोफाईल जो आहे त्याला मोनोसबस्टिट्यूटेड पाहिजे, प्लस त्याला काय टू इनिशियोटोपिक फेसेस असतात, एक तर रिफेस असते, सेकंड त्याचे साईड फेस असते. इन केस ऑफ अ कॉम्बिनेशन विथ डाईन इट आयदर ॲड्स व्हाया रिफेस और साईड फेस प्रोड्युसिंग इज इनॅन्शिओमर्स रेसिमेट. कॉम्बिनेशन ऑफ डाईन विथ डाईनमध्ये काय होतं, डाईनमध्ये ॲडिशन कशी होते, एक तर रिफेसने होणार किंवा साईड फेसने होणार, ओके, आणि producing the enantiomer decimate produce होतो. When the such a dienophile get substituted by chiral auxiliaries, the reaction proceeds in a stereoselective way. Okay, for example, the dienophile like a chiral acrylate derived from the acrylic acid and optically active alcohol derived from the camphor, and one phase of the dienophile gets the hindered, and this leads to the stereoselectively addition of the diene. तर डायनोफाईल लाईक कुठला घेतला त्याने, कायरल अक्रायलेट, ओके. अँड द सायक्लोपेंटॅनॉन, सॉरी सायक्लोपेंटीन म्हणजे डाईन तिथे घेतलं आहे, ओके, 5 मेंबर्ड रिंग. Then formation of this product, तिथे याला यूज करतात and the reduction process. ओके, फर्स्टली काय होणार आहे, मध्ये डाईन डायनोफाईलमध्ये डायरेक्टली रिॲक्शन होणार. दिस इज अ डाईन, दिस इज अ डायनोफाईल. द सिम्पल रिॲक्शन and then next process is LILH4, is simple reduction process and the formation of the alcohol. In above case that the top RE phase get the hindered by the neopentyl group as the addition take place is a preferentially from the psi phase, leading to the single asymmetric product. ह्यामध्ये बघितलं तर रिफेसने अटॅक झालेला आहे. The chiral auxiliary utilized for asymmetric synthesis, then the removed to get the desired product, and thus this chiral auxiliary become the carrier for asymmetric synthesis. Chiral auxiliary काय करतं, asymmetric synthesis देतं आणि desired product देतं. So the chiral auxiliary asymmetric synthesis मध्ये काय केलं जातं, यूज केले जातात. Thank you.